नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट असे आप्पे बनवणार आहोत आपण. अगदी आपल्याला डाळ तांदूळ वगैरे काही भिजत घालायची आवश्यकता नाही आहे. झटपट असे आपले रव्याचे आप्पे बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी बघा आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. इथे अर्धा वाटी म्हणजे छोटी वाटी आपण दही घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत, आलं घेतलेलं आहे आणि इथे हिरवी मिरची आणि ही लाल मिरची घेतलेली आहे. एक फिकी मिरची असल्यामुळे आपण ही घातलेली आहे, कारण ढोबळी मिरची नाही आहे, ही आपली जाड मिरच्यांमधली मिरची आहे. तर त्या फिक्याच असतात आपल्या, म्हणून आपण ही थोडी घालतो आहे. मीठ लागणार आहे आपल्याला आणि आपल्याला तेल लागणार आहे. थोडी कोथिंबीर घालू. तर आधी आपण यामध्ये हा रवा घालू, हे दही घालू आपण, हिरवी मिरची, ही लाल मिरची, आलं घालू, किसून घेतलेलं आहे आपण आलं, आणि हा एक कांदा घेतलेला आहे तो घालू आपण. मीठ घालू आपण चवीनुसार. कोथिंबीर घालू. हे सर्व मिक्स करू. आणि आता हे पाणी घालू आपण. अजून पाणी घालू थोडं आपण. आपण इथे सर्व कांदा वगैरे सर्व कच्चं घातलेलं आहे, कारण आपण जेव्हा आप्पे वाफवतो पॅनमध्ये, आपल्या आप्पे पात्रामध्ये, तेव्हा तो कांदासुद्धा छान त्याच्यामध्ये वाफून जातो. म्हणजे आपल्याला आधी काही त्याला परतवण्याची आवश्यकता नाही आहे, म्हणून आपण कच्चाच घातलेला आहे यामध्ये. अजून थोडं पाणी घालू, म्हणजे रवा आपला फुलेल. याच्यात थोडासा कढीपत्तासुद्धा घालू आणि झाकून ठेवू आपण. तर इथे आपले रवा 10 मिनटं आपण छान भिजवून घेतलेला आहे. तर इथे आपण आधी आप्पे पात्र गरम करायला ठेवू. त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालायचं आहे आपल्याला. आणि बघा इथे आपण तेल घालून घेतलेलं आहे, टाकून घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये बघा आपण थोडी थोडी मोहरीचे दाणे घालणार आहोत, कारण आपण असा तडका वगैरे दिलेला नाही आहे, त्यामुळे थोडंसं येतं. अशी मोहरी घातल्यामुळे काय होईल, जे आपले खमंगपणा असतो फोडणीचा, तो याला छान असा आप्यांना लागेल. म्हणून आपण असं थोडंसं तेलामध्ये मोहरी टाकून द्यायची, म्हणजे आपले आप्पे जेव्हा वाफतील तेव्हा त्याला हे मोहरीचे फोडणी जी आहे ती छान त्याचा सुगंध येईल. म्हणून आपण थोडंसं आता हे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि दिसायलाही छान दिसते. आणि आता आपण या बॅटरमध्ये इनो घालणार आहोत. तर आता पटकन लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे. नसला इनो आपल्याकडे तर आपण आपला जो खाता सोडा जो असतो तोही घातला तरी चालेल. तर बघा मिक्स करून झालेला आहे. आणि आता आपण हे बॅटर घालणार आहोत आप्पे पात्रामध्ये. तर आपण साईडने घालणार आहोत, म्हणजे कसं मध्ये तर ते लवकर आपलं जे आप्पे पात्र असतं ते मध्ये लवकर गरम होतं साईडला. म्हणजे आतमधले जे असतात आप्पे, आपले काही कुठलाही पदार्थ तो आधी लवकर मधल्या भागाला शिजतो, म्हणून आपण आधी साईडला घालू, म्हणजे व्यवस्थित हे शिजण्याला मदत होईल. आणि अशा प्रकारे आपण हे पूर्ण बॅटर यामध्ये घातलेलं आहे. आता आपण झाकण ठेवू 1-2 ते 3 मिनटासाठी, एका साईडने होऊ देऊ आपण. तर हे बघा छान वरतून असे कोरडे झालेले आहे, म्हणजे पूर्ण असे छान शिजलेले आहेत. आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सर्व आप्पे पलटून घेणार आहोत. तर बघा हे पलटून झालेले आहे. आता थोडं थोडं आपण परत तेल घालू, म्हणजे छान दोघी बाजूने मस्त शेकले जातील, ते रंग येईल. अशा प्रकारे थोडं थोडं तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवू आपण आणि वाफवून घेऊ. तर इथे छान झालेले आहे आपले आप्पे. आता हे गॅस बंद करू आपण आणि हे काढून घेऊ.
तर आता अशाच प्रकारे आपण राहिलेल्या बॅटरचे सुद्धा करून घेणार आहोत आप्पे. तर बघा, राहिलेल्या बॅटर जे आहे त्याचेसुद्धा आपण आप्पे बनवून घेणार आहोत. झाकण ठेवू आणि वाफवून घेऊ. तर हेही आप्पे छान झालेले आहेत. आपण पलटून घेऊ अशा प्रकारे. अशा प्रकारे आपले आप्पे तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे आपले हे झटपट आप्पे तयार झालेले आहे. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. तर हे झटपट आप्पे तुम्ही केव्हाही नाश्त्याला सकाळी किंवा मुलांना जेव्हा भूक लागली तेव्हा करू शकता, किंवा हलकं खायचं असलं तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला सुद्धा अशा प्रकारे करू शकता. हलके फुलके. त्याचबरोबर ही डाळ्यांची चटणी. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.